तर राम राम मंडळी, जय खानदेश. तर तुमच्यासाठी ना मस्त एकदम सोपी रेसिपी लिहून मी आईस्क्रीमनी रेसिपी. तर लहान पोरं असले ना बाहेरनं खावापेक्षा ना बाहेर खूप गंदी पद्धतीने बनवतंच, तर घर बनाडीशी खावा. खूपच सोपी रेसिपी. त्यांच्यासाठी ना गॅस चालू करा, त्यानं कढई ठेवा, त्यांना अर्धा या 1 लिटर दूध घाला ना. जर अर्धा लिटर दूध असेल ना फक्त 4 पाव टाका ना, आणि जर 1 लिटर दूध असेल ना तर 8 पाव टाका ना, है ना. कारण ना खूप जास्त दूध लागत त्यांच्यासाठी. त्यानंतर ना त्यांना आहे ना 20-25 काजू, 20-25 बदाम, 20-25 आहे ना, कारण कमी असेल तरी चालेल, 3-4 म्हणजे नाही का 5-7 असेल तरी चालेल काजू बदाम. त्यानंतर इलायची टाकीशील ना, पाव आहे ना पूर्ण गळू दिना, गळूशीन होईल घ्या, शिजी घ्या, म्हणजे नाही का सॉफ्ट होऊ दिना. त्यानंतर ना त्याला गारू दिना मी पेस्टले, आणि त्याला दळली ना मी मस्त एकदम सॉफ्ट, म्हणजे नाही का मऊशीर असं दळणं. त्यानंतर ना एक डब्बा त्यांना टाका ना, आणि खाले ना थोडंसं टॅप टॅप करा ना, जेणेकरून त्यांना लम्स वगैरे राहतात निघ जातच. वरतून काजू बदाम जे टाका ना तुम्ही ते, आणि वरतून ना पिशवी लाई देणे मी, जी साधी पिशवी असते कापिशीन लाई देणे. आणि 5 या 6 ताससाठी ना फ्रीजरमध्ये ठेवा ना. त्यानंतर काढी लेवा ना, मस्त सेट होई जास. आणि काढा, आणि तुमच्याकडे जर आईस्क्रीम काढा ना चम्मच असेल त्यानं काढा. माझ्याकडे तो नव्हता तर मी साधा चम्मचवर काढले आईस्क्रीम. जशी तुम्हाला म्हणजे आवडत तसे काढा. नाही मला तर खूप जास्त आवडली बरं का ही रेसिपी, म्हणजे नाही का हाय आईस्क्रीम खूप टेस्टी लागणी, खूपच आवडणे. आमना घरा बटासला आवडणे, एकदा नक्की ट्राय करा, खूप छान लागस, खूपच सगळ्यासला आवडस. आणि ना जर ही रेसिपी आवडली तर चॅनल सबस्क्राईब करायला जाऊ नका. लाईक शेअर, ही रेसिपी तुम्हाला सिरियसली आवडली का नक्की कमेंट करा. मला अजून रेसिपी कसली हवी नक्की